Hello student, welcome all of you. I am Mr. D. Harmani from VITPAL Mechanical Department. Today in our course that is Theory of Machine, our course code is 22438. We have discussed about our topic number 6, that is flywheel governor and balancing. Okay, so in this topic, in last lecture we have seen that uh, what is the flywheel. Okay, सो आज आपण जे आहे फ्लायव्हील आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. जे लास्ट लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण टर्निंग मोमेंट डायग्राम जी आहे ती कशा पद्धतीनं प्लॉट केली जाते. ओके, आणि त्या टर्निंग मोमेंट डायग्रामवर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जो आहे की टर्निंग अँगल जो आहे क्रँक शाफ्ट अँगल वर्सेस टॉर्क हा आपण ग्राफ बघितलेला आहे, डिस्कस केलेला आहे. सो आजच्या टॉपिकमध्ये आज आपण स्टार्ट करतोय फोर स्ट्रोक टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक आयसी इंजिन. ओके, सो तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन येईल की एक्सप्लेन विथ द नेट स्केच टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक आयसी इंजिन. सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक आयसी इंजिन त्याच्यामध्ये the crank angle turned during one complete revolution of four-stroke IC engine is 4 pi radians, that is 720 degree, which is divided into four stroke, each of approximately 180 degree each. Let x represents the mean resisting torque. आता क्रँक अँगल जो आहे, ओके, आता आयसी इंजिन आपण बघूया टर्निंग मोमेंट डायग्राम फोर स्ट्रोक आयसी इंजिन. आता आयसी इंजिन मध्ये एक कम्प्लीट रेव्होल्यूशन जे आहे, क्रँक जो फिरतोय, ओके, तो क्रँक ज्यावेळी एक कम्प्लीट रेव्होल्यूशन करतोय त्याच्यामध्ये फोर स्ट्रोक आपल्याला मिळतात. म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन आणि एक्झॉस्ट हे फोर स्ट्रोक एका क्रँक अँगल मध्ये टर्न होतात. आता क्रँक अँगल जे आहे ते 4 पाय रेडियन्स दाखवतोय आपण, म्हणजे तोचा जो एक टर्न जो आहे, एक रिव्होल्यूशन आहे, ते जे आहे ते 720 डिग्री अँगल जातो. म्हणजे 4 स्ट्रोक होईपर्यंत जो टर्न आहे, म्हणजे जी सायकल आहे, थोडक्यात काय आहे, एक रिव्होल्यूशन म्हणजे 360 डिग्री नाही तर त्याच्यामध्ये 4 स्ट्रोक कंप्लीट व्हायला पाहिजेत. ते जी फिरणार आहे त्याच्यामध्ये 4 स्ट्रोक कंप्लीट आहे, म्हणजे ही 4 स्ट्रोक कंप्लीट होईपर्यंत आपल्याला 720 डिग्री ते टर्न होणार. ओके, सो त्याच्यामध्ये 4 पाय रेडियन्स आपण ते अँगल म्हणलं तर 4 पाय रेडियन्स म्हणजेच 720 डिग्री, डिग्रीमध्ये 720 आणि रेडियन्समध्ये 4 पाय, विच इज डिवायडेड इंटू फोर स्ट्रोक इच ऑफ अप्रॉक्सिमेटली 180 डिग्री इच. म्हणजे जर त्याचं डिवाइड केलं आपण 720 डिवाइड बाय 4 केलं तर आपल्याला 180 डिग्री एक पार्ट जो आहे तो 180 डिग्रीचा मिळतो. म्हणजे ज्यावेळी क्रँक ते 180 डिग्री फिरणार त्यावेळी एक स्ट्रोक कंप्लीट होतो सक्शन, पुढचा 180 होतो त्यावेळी कॉम्प्रेशन, पुढचा 180 होतो एक्सपान्शन किंवा पॉवर स्ट्रोक म्हणतो, आणि पुढचा जो 180 डिग्री होणार त्यात एक्झॉस्ट स्ट्रोक. म्हणजे असे 4 स्ट्रोक ते 720 डिग्री ज्यावेळी कंप्लीट होणार त्यावेळी ते 4 स्ट्रोक कंप्लीट झालेले असतील. सो तेच आपल्याला आता दाखवायचं आहे. लेट एक्स एक्स रिप्रेझेंट्स द मीन रेझिस्टिंग टॉर्क. आता एक्स एक्स जी लाईन आहे ती काय दाखवते बघा, मीन रेझिस्टिंग टॉर्क. आता इथं ग्राफ टर्निंग मोमेंट डायग्राम जे आहे टर्निंग मोमेंट डायग्राम इथं दिसते तुम्हाला. टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर आयसी इंजिन. याच्यामध्ये तुम्हाला लूप दिसतात बघा. आता इथं आपण बघूया सक्शन स्ट्रोक स्ट्रोक वाईज बघूया आपण. हा सक्शन आहे, इथून हा कॉम्प्रेशन आहे बघा, 180 डिग्री कंप्लीट झाली इथंपर्यंत, 180 डिग्री होईपर्यंत इथं सक्शन कंप्लीट होतो. तिथून पुढे कॉम्प्रेशन, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक, हे 4 स्ट्रोक तुम्हाला इथं दिसतात बघा. ओके, 180, 360, 540, 720, 700 4 पाय रेडियन्स,
पाय म्हणजे आपल्याला माहिती आहे 180 डिग्री, असे 4 पाय म्हणजे 720 डिग्री लागणार. त्याच्यामध्ये 4 स्ट्रोक कम्प्लीट होतात. आता पहिला सक्शन स्ट्रोक मध्ये बघा, पहिला काय केलेला आहे, निगेटिव्ह लूप आहे. आपण जरा ग्राफ बघूया कशा पद्धतीने आहे. आता ह्याच्यामध्ये कसं केलेलं आहे, जे होरिझॉन्टल आहे, इकडं हे अँगल दाखवले डिग्री, 180 डिग्री 360 डिग्री दाखवतो आपण. आणि वाय ऍक्सिसला जो आहे तो आपण टॉर्क दाखवतो. ओके, वाय ऍक्सिसला आपण टॉर्क दाखवतो. आता ही जी लाईन आहे एक्स डॅश एक्स, ही दाखवते काय, मीन रेजिस्टिंग टॉर्क. मीन टॉर्क त्याचा जो आहे या सायकल मधला, म्हणजे काही खाली पण आहे, परत वर पण आहे, परत खाली आहे, परत वर, म्हणजे असं कसं आहे, वेव्स कमी जास्त आहे. त्याचा एक मीन आपण काढलेला आहे. सॉरी. सो त्याचा मीन जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, एक्स एक्स मीन रेजिस्टिंग टॉर्क, ही लाईन एक दाखवलेली आहे. त्याला आपण मीन टॉर्क लाईन असं आपण म्हणतो. या लाईनला काय म्हणतो, मीन टॉर्क लाईन. ओके. आता आता बघा, ही 0 डिग्री, 0 आपले जे व्हॅल्यू आहे ती इथं आहे. आता 0च्या खाली पण तुम्हाला वेव्ह दिसते, वरती पण दिसते, खाली दिसते, वरती दिसते, खाली दिसते, म्हणजे असं हे कंटिन्युअसली अप डाऊन अप डाऊन अप डाऊन होणार. ओके. क्रँक कसं फिरणार तशा पद्धतीनं जे पॉवर आहे म्हणजे टॉर्क आहे तो कमी जास्त होणार. ओके. आता इथे तुम्हाला दिसते की टॉर्क लो 0च्या खाली गेलेला आहे, परत वरती आलेला आहे, परत खाली गेला, परत एकदम हाय गेलाय, पॉवर स्ट्रोकला बघा एकदम वरती गेलाय, परत कमी गेलाय. म्हणजे फ्लायव्हील क्रँकशाफ्टला आपण काय केलंय, फ्लायव्हील कनेक्ट केले. म्हणजे फ्लायव्हील कडनं एनर्जी आता इंजिन कडनं जे पॉवर मिळणार पॉवर स्ट्रोक मध्ये, ते टॉर्क एकदम वाढलेला दिसतो तुम्हाला बघा. आणि बाकीचे 4 स्ट्रोक आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट, ह्याला काय होते, कमी जास्त. हे बघा एवढ्यातच फिरलेला आहे. कारण का, तर या 1 2 आणि 3 या स्ट्रोकला एनर्जी रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे ती फ्लायव्हील कडनं घेणार. आणि पॉवर स्ट्रोकला इंजिन मध्ये पॉवर डेव्हलप झाल्यावर फ्लायव्हील हाय स्पीडने, क्रँकशाफ्ट हाय स्पीडने फिरायला लागणार, त्यामुळे फ्लायव्हील हाय स्पीडने फिरायला लागणार, म्हणजे ती पॉवर त्याला मिळणार आहे. ओके. जे पॉवर देणार त्यावेळी आपल्याला हा लूप मिळतो, पॉझिटिव्ह लूप. दिस इज द निगेटिव्ह लूप अँड दिस इज द पॉझिटिव्ह लूप. ओके. सो आपण याच्यामध्ये बघा, ऑल द स्ट्रोक्स एक्सेप्ट पॉवर स्ट्रोक कंझ्युम एनर्जी स्टोर्ड इन द फ्लायव्हील. म्हणजे मी आता सांगितलं तसं की फक्त पॉवर स्ट्रोक सोडलं तर एनर्जी म्हणजे पॉवर स्ट्रोक मध्ये फ्लायव्हील मध्ये एनर्जी काय होते, स्टोअर होते. ओके. एक्सेस ऑफ एनर्जी जनरेटेड ड्युरिंग पॉवर स्ट्रोक इज स्टोर्ड इन द फ्लायव्हील. मग ती एक्सेस एनर्जी आहे, त्याची मिळालेली एनर्जी ती स्ट्रोक ते फ्लायव्हील मध्ये ऍब्सॉर्ब करून घेणार. When work is done on the gases inside the engine, the turning moment is due to considered as negative. ज्यावेळी वर्क डन ज्यावेळी होणार आहे त्यावर, म्हणजेच काय, आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट आहे सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्ट साठी पॉवर, म्हणजे ती फिरायला कंटिन्युअसली फिरायला पाहिजे. ओके. जर क्रँकशाफ्ट फिरलं तर पिस्टन फिरणार. क्रँकशाफ्टला काय कनेक्ट केलेलं आहे, पिस्टन. पिस्टन फिरलं तर त्याच्यामध्ये अप अँड डाऊन पिस्टन झालं तर आपल्याला सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्ट हे जे आपल्याला स्ट्रोक्स आहेत तर ते आपल्याला मिळणार आहेत, आणि त्यामुळे पॉवर डेव्हलप होणार आहे. ओके. सो ते आत रेसिप्रोकेट होणं गरजेचं आहे, आणि ते रेसिप्रोकेट होणं, पिस्टन रेसिप्रोकेट होणं गरजेचं आहे. पिस्टन रेसिप्रोकेट होण्यासाठी क्रँकशाफ्ट फिरणं गरजेचं आहे. क्रँकशाफ्ट फिरायची पाहिजे असेल कंटिन्युअस, तर पॉवर फ्लायव्हील कडनं घेणं गरजेचं आहे. ओके. आणि फ्लायव्हीलला पण पॉवर क्रँकशाफ्ट देणार कधी, पॉवर स्ट्रोकला. ओके. सो ज्यावेळी पॉवर फ्लायव्हील कडनं घेणार क्रँकशाफ्ट, त्याला निगेटिव्ह लूप त्यावेळी मिळतो, आणि पॉवर ज्यावेळी देणार त्यावेळी पॉझिटिव्ह लूप मिळतो. ओके. बघा, ज्यावेळी पॉवर घेणार ते तुम्हाला दिसते म्हणजे मिक्स आहे, थोडस पॉवर मिळणार पण त्याला आणि घेणार पण. बघा, निगेटिव्ह लूप तुम्हाला इथे दिसतील 3 स्ट्रोकला,
सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट. आणि पॉवर स्ट्रोकला मात्र निगेटिव्ह लूप नाही आहे, तिथं डायरेक्ट काय आहे, आणि हाय एकदम पॉवर आहे, हाय टॉर्क आहे बघा. ओके, दिस इज द पॉवर स्ट्रोक. दिस इज द टर्निंग मोमेंट डायग्राम ऑफ फोर स्ट्रोक IC इंजिन. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया टर्निंग मोमेंट डायग्राम ऑफ मल्टी सिलेंडर इंजिन. आता समजा जास्त सिलेंडर असतील तर काय होणार आहे ते आपण बघू. तर मीन इफेक्टिव्ह प्रेशर, आता त्याच्यामध्ये मीन इफेक्टिव्ह प्रेशर काढतोय आपण. वर्क डन ड्युरिंग अ सायकल इन न्यूटन मीटर डिवाइड बाय स्ट्रोक ऑफ व्हॉल्यूम इन मीटर क्यूब. स्ट्रोक व्हॉल्यूम जो आहे स्ट्रोकचा तो मीटर क्यूब मध्ये असतो. त्यानं डिवाइड केलं आपण वर्क डन ड्युरिंग प्रत्येक सायकल, त्या वर्क डन किती मिळालं त्या सायकल मध्ये त्याला स्ट्रोकनं डिवाइड केलं. इट इज डिफाइंड ॲज constant net pressure acting on piston that will produce some amount of work as that produced by actual varying pressure reduced during cycle. For developing more power, multi-cylinder engine are developed, IC engine and steam engine. Multi-cylinder म्हणजे IC engine आणि steam engine असतात त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केले. The individual turning moment diagram are exactly similar is that of to that of the single cylinder engine diagram, but the resultant are superimposed, which is very smooth as compared to individual cylinder turning moment diagram. The line YY represent mean resistance torque for an individual cylinder. तर इथं मल्टी सिलेंडर आहे, ती संख्या आपण वाढवली, सिलेंडरची संख्या आपण वाढवली. फोर स्ट्रोक आता म्हणतोय तसं आपण काय सिलेंडर समजा सिलेंडरची संख्या आपण वापर 4 सिलेंडर, 6 सिलेंडर, 8 सिलेंडर अशी सिलेंडर संख्या वाढवली तर तिथं काय होणार असं. आता इथं बघा वाय वाय रिप्रेझेंट्स म्हणजे मीन जो मिळतो आपल्याला तो जास्त मिळतो. मीन रेजिस्टन्स ऑफ मीन लेवलला जास्त जाणार लाईन. ते लक्षात येते का बघा तुम्हाला. दिस इज द इथपर्यंत सक्शन बघा 360 मध्ये दाखवलं. ऍक्च्युली 360 डिग्री मध्येच आपल्याला काय होते हे सगळं प्रोसेस कंप्लीट होते. तर इथं बघा हा टॉर्क जो आहे, आता हा जो दाखवलाय तो नेट, हे असे वेगवेगळ्या सिलेंडरचे, आता प्रत्येक सिलेंडर कडनं जशी पॉवर मिळणार तसं तो क्रँकशाफ्ट फिरत असणार आहे, बरोबर आहे काय. मग त्यावेळी सगळ्याचे जे आपल्याला मिळणार आहे त्याचा असा आपण ग्राफ प्लॉट केला. ओके, सो त्याच्यामुळे जी पॉवर व्हेरिएशन मध्ये पॉवर मिळणार, लगेच पॉवर मिळत जाणार. ओके, कारण चारच इथं नाही आहेत, इथं एकदाच फक्त फिरणार असं नाही, तर परत लगेच पॉवर मिळत जाणार आहे. आणि त्याचा एक नेट आपण टॉर्क जर काढला तर तो हा असा मिळतोय बघा. म्हणजे 360 डिग्री मध्येच आपल्याला कम्प्लीट होते. ओके, आणि बघा 180 ला लागतच नाही, 180 डिग्रीच्या अगोदरच इथं आपल्याला पहिला स्ट्रोक कम्प्लीट होतो. आणि तो पण पॉझिटिव्ह बघा, म्हणजे मॅक्झिमम जे आहे ते फ्लायव्हीलला पॉवर मिळणार आहे. जे आपल्याला आधी सक्शन आपण सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्टला जसं बघितलं की पॉवर त्याच्याकडून फ्लायव्हील कडून मिळणार, पण इथं तसं होताना दिसत नाही. या मल्टी सिलेंडर मध्ये जास्तीत जास्त पॉवर फ्लायव्हीललाच मिळणार आहे, फ्लायव्हील कडून खूप कमी पॉवर घ्यावं लागणार आहे. ओके, सो दिस इज अ नेट TM टर्निंग मोमेंट डायग्राम. आता बघूया आपण कन्सेप्ट ऑफ concept of fluctuation of energy and speed. Concept of fluctuation of energy and speed during one cycle of operation in case of various types of machines. It is observed that turning moment varies from negative maximum to positive maximum, considering the mean torque line to be zero line. बघा, एक सायकल ऑपरेशन मध्ये
काय होणार म्हणजे व्हेरियस टाइप्स ऑफ मशीन मधलं वन सायकल ऑफ ऑपरेशन मध्ये आपण एक केस कन्सिडर करतोय. इट इज ऑब्झर्व दॅट टर्निंग मोमेंट व्हॅरीज फ्रॉम निगेटिव्ह मॅक्झिमम टू पॉझिटिव्ह मॅक्झिमम. निगेटिव्ह मध्ये खाली मॅक्झिमम जाणार, पॉझिटिव्ह मध्ये मॅक्झिमम जाणार. कन्सिडर द मीन टॉर्क लाईन टू बी झिरो लाईन. आता इथं आपण काय करणार, झिरो लाईन जी आहे ती कन्सिडर करूया की मीन टॉर्क लाईन आहे. From the turning moment diagram, we see that during particular part, the turning moment is maximum positive. During rest part, it is minimum negative. Then we sum it, we see that the total sum is zero. आता आपण टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये बघितले की मॅक्झिमम जो आहे पॉझिटिव्ह मॅक्झिमम जे आहे ते पॉझिटिव्ह मध्ये गेलेलं आहे आणि इतर जे स्ट्रोक आहेत सक्शन, कॉम्प्रेशन, एक्झॉस्ट, त्या तीन पार्ट मध्ये आपल्याला मिनिमम निगेटिव्ह जे मिळालेलं आहे ते अगदी कमी मिळालेलं आहे. निगेटिव्ह जे आहे खालच्या साईडला जे गेलेलं आहे ते अगदी कमीत कमी गेलेलं आहे आणि मॅक्झिमम पॉवर स्ट्रोकला मात्र पॉझिटिव्हला मात्र मॅक्झिमम गेलेलं आहे. ओके, when we sum it, we see that the total sum is zero. तर ते सम केल्यानंतर टोटल सम त्याच्यामध्ये झिरो होणार आहे. तर ड्युरिंग द पॉझिटिव्ह लूप द एक्सेस एनर्जी प्रोड्युस्ड is added to the flywheel by increasing its angular velocity or speed. आता हे जे पॉझिटिव्ह लूप आहे, ड्युरिंग द पॉझिटिव्ह लूप द एक्सेस एनर्जी प्रोड्यूस, त्यामध्ये एक्सेस एनर्जी जी प्रोड्यूस झाली ही ऍडेड टू द फ्लायव्हील. ती एक्सेस एनर्जी पॉझिटिव्ह लूप मध्ये काय झालंय, फ्लायव्हील मध्ये एनर्जी इनक्रीज झाली. मग इनक्रीज झाली फ्लायव्हील मध्ये जर एनर्जी मिळाली तर नक्कीच काय होणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीवर स्पीड काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. बरोबर आहे. देन ड्युरिंग निगेटिव्ह लूप वेन एनर्जी इज निडेड, ज्यावेळी निगेटिव्ह लूप असतं त्यावेळी एनर्जी काय रिक्वायरमेंट आहे ती फ्लायव्हील कडनं मिळणार. इट इज अगेन ऑप्टेन बाय रिडक्शन इन अँग्युलर स्पीड ऑफ फ्लायव्हील. आता त्यावेळी जर तिकडं एनर्जी जर आत द्यावी लागली फ्लायव्हीलला रिटर्न परत, तर त्यावेळी त्या फ्लायव्हीलचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील इज मॅक्झिमम वेन इट्स स्पीड इज मॅक्झिमम अँड नॅचरली मिनिमम वेन स्पीड इज मिनिमम. म्हणजेच कायनेटिक एनर्जी फ्लायव्हील ची जे मॅक्झिमम असणार आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे, स्पीड मॅक्झिमम असणार आहे. कायनेटिक एनर्जी कमी झाली, स्पीड नॅचरली कमीच होणार आहे. सो ई मॅक्स एनर्जी बघूया आपण, इज इक्वल टू एनर्जी म्हणजे मॅक्स म्हणजेच कुठल्याही तर कायनेटिक एनर्जी आहे. ओके, रोटेशनल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी आपण म्हणतो त्याला. सो कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे जो हाफ आय व्ही स्क्वेअर असतो. पण इथं व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी नाही, तर व्ही म्हणजे काय, ओमेगा आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. इथं रोटेशनल एनर्जी आहे त्यामुळं व्हीच्या ऐवजी आपण ओमेगा वापरला. सो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर मॅक्स. ई मीन आता एनर्जी मिनिमम असणार त्यावेळी कायनेटिक एनर्जी पण मिनिमम असणार, त्यावेळी हाफ आय ओमेगा स्क्वेअर मिनिमम आपण म्हणतो. ज्यावेळी स्पीड कमी असणार ते कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी कमी असणार त्यावेळी स्पीड पण कमी असणार, त्यामुळे कायनेटिक एनर्जी मिनिमम हाफ आय ओमेगा स्क्वेअर मिनिमम. तर द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम अँड मिनिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लायव्हील इज नोन ॲज फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील. आता हा जो मिनिमम रोटेशनल एनर्जी जी मिनिमम आहे किंवा मॅक्झिमम जे आहे, पॉवर स्ट्रोकला मॅक्झिमम होणार, इतर स्ट्रोकला मिनिमम होणार, ह्या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे, ओके, त्याला म्हणतो आपण फ्लक्च्युएशन. त्याला काय म्हणतो आपण, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील फ्रॉम दिस रेंज विदिन विच द फ्लायव्हील हॅज टू बी ऑपरेटेड कॅन बी डिटरमाइंड अँड देन द डिझाईन कॅन बी डन अकॉर्डिंगली. आता आपण या रेंज, आपल्याला ही रेंज मिळते बघा, मिनिमम ते किती फिरणार आहे, मॅक्झिमम किती फिरणार आहे, ह्या रेंजमध्ये आपण काय करणार आहे, फ्लायव्हील कसं ऑपरेट करणार ते डिटरमाइन करणार आणि त्याच्यामध्ये डिझाईन त्या पद्धतीने आपण करणार आहे. ऑल्सो द फ्लायव्हील बिईंग ऑफ कॉन्स्टंट मास इट विल बी हॅव कॉन्स्टंट आय मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे जे मास आहे फ्लायव्हीलचं ते कॉन्स्टंट आहे, ते काय चेंज होत नाही, त्यामुळे तो आय जो आहे तो म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कॉन्स्टंट आहे. फॉर स्टोरिंग मॅक्झिमम अँड मिनिमम एनर्जीज इट विल हॅव टू ओनली चेंज इट्स अँग्युलर स्पीड. म्हणजे आय ओमेगा जो आहे त्यातला आय जो कॉन्स्टंट आहे कारण ते मास आहे. ओके, आय म्हणजे काय, मास ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे मास ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया.
ते कॉन्स्टंट आहे. तर स्पीडवर चेंज काय होणार, व्हॅरी काय होणार, स्पीड चेंज होणार. अँग्युलर स्पीड बिटवीन मॅक्झिमम मिनिमम लिमिट्स ओनली चेंज इट्स, म्हणजे चेंज कुठं होणार आहे, फक्त अँग्युलर स्पीड मध्ये होणार आहे. एकदा मॅक्झिमम असणार मिनिमम असणार, मास तेच राहणार आहे. सो डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम अँग्युलर स्पीड अँड मिनिमम अँग्युलर स्पीड which the flywheel attains the termed as fluctuation of speed. त्यामुळं अँग्युलर स्पीड, मॅक्झिमम अँग्युलर स्पीड अँड मिनिमम अँग्युलर स्पीड जे ते फ्लायव्हील मध्ये मिळणार आहे. ओके, फ्लायव्हील एकदा हाय स्पीडनं फिरणार, एकदा लो स्पीडनं फिरणार. त्याच्यात जो डिफरन्स आहे, स्पीड मधला जो डिफरन्स आहे, त्याला म्हणायचं फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. ओके, त्याला म्हणायचं फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. सो इट इज गिवन बाय ओमेगा मॅक्स मायनस ओमेगा मीन. म्हणजे मॅक्झिमम ज्यावेळी अँग्युलर वेलोसिटी ज्यावेळी जास्त आहे ते स्पीड आपण घेतलं, आणि कधी कमी आहे ते घेतलं, दोघांचा डिफरन्स म्हणजेच आपल्याला फ्लक्च्युएशन मिळालं. दोघांचा डिफरन्स म्हणजे तो आकडा जो असणार आहे तो फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. ओके, सो आता आपण बघूया कोएफिशियंट ऑफ सो आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड आता आपण बघूया. The difference between maximum and minimum speed during a cycle is called maximum fluctuation of speed. म्हणजे आता आपण बघितलंय का सायकल मध्ये मॅक्झिमम स्पीड असणार आहे आणि मिनिमम स्पीड असणार आहे. या दोघांचा डिफरन्स जो असणार आहे तो असणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. त्याला म्हणायचं आपण फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. पुन्हा एकदा सांगतो, द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड ड्युरिंग अ सायकल is called maximum fluctuation of speed. is called as maximum fluctuation of speed. म्हणजे या डिफरन्स जो आहे मॅक्झिमम आणि मिनिमम याच्यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे असणार आहे मॅक्झिमम फ्लक्च्युएशन. त्याचं मॅक्झिमम किती आहे तर तो आकडा म्हणजे मॅक्झिमम फ्लक्च्युएशन असणार आहे, तो डिजिट जो असणार मिळणार. सो रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन स्पीड टू मीन स्पीड इज नोन एज अ कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आता याचा कोएफिशियंट ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी हा मॅक्झिमम जो काउंट आहे तो डिवायडेड बाय मीन, त्यातला मीन. आता ह्याच्यामध्ये हे आपण डिफरन्स घेतला तो मॅक्झिमम आणि मिनिमम मधला. तर मीन हा काय असणार आहे, चारीचं जे स्पीड आहे सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्ट वेळी फ्लायव्हीलचं जे स्पीड असणार आहे डिवायडेड बाय 4 ते असणार, ते मीन स्पीड असणार आहे. बरोबर आहे. तर इथं काय करायचं आपल्याला, मीन्स मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय मीन स्पीड यांचं जर आपण रेशो घेतला तर त्याला म्हणतोय आपण कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. द रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन स्पीड to mean speed is known as a coefficient of fluctuation of speed. It is denoted by CS. तर कशाने दाखवतात, CS. आता N1 and N2 are max. आता इथं काय बघा, N1 and N2 are max and mean speed in RPM. N1 आणि N2 जे आहे मॅक्झिमम स्पीड N1, मिनिमम स्पीड N2 इन RPM ड्युरिंग अ सायकल, त्या सायकलमध्ये. आता मीन स्पीड म्हणजे काय तर डिफरन्स. मीन स्पीड म्हणजे काय असते, डिवाइड बाय 2 असतोय. आपण करतो मीन प्लस आपण काय करणार, मॅक्झिमम घेणार प्लस मिनिमम करणार डिवाइड बाय 2 करणार, म्हणजे जो मिळणार तो मीन मिळणार आपल्याला, त्याचा एन मिळणार. एन इज इक्वल टू N1 प्लस N2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मीन. आता कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन स्पीड जे आहे ते आपण कसं दाखवणार, तर त्याच्यामध्ये आपण आपण पहिला फॉर्म्युला सांगितलेलाच आहे की काय येणार, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय मीन स्पीड. माहिती तर मीन स्पीड म्हणजे काय, एन. बघा हे जे आहे ते आहे मीन स्पीड. एन इज इक्वल टू मीन स्पीड. एन मीन स्पीड म्हणजे काय, N1 प्लस N2 डिवाइड बाय 2. दिस इज द मीन स्पीड. सो कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड जे आहे CS, तो म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड टू मीन स्पीड. मॅक्झिमम फ्लक्च्युएशन स्पीड म्हणजेच मॅक्झिमम फ्लक्च्युएशन स्पीड म्हणजे काय, N1 मायनस N2, कारण हाय स्पीड आणि मायनस लो स्पीड.
ते फ्लक्च्युएशन स्पीड आणि मेन स्पीड म्हणजे एन, हे आपण घेतलं एन डिवाइड बाय एन. सो आपण समजा हा फॉर्म्युला एनचा जो फॉर्म्युला हा इथं आपण पुट केला तर आपल्याला काय मिळणार, एन वन मायनस एन टू डिवाइड बाय एन वन प्लस एन टू डिवाइड बाय टू. मग आपण काय करूया, हे टू वरती घ्यायचं बघा, इथं आलं टू, म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये आहे तसं राहिलं आणि हे जे आहे ते इथं राहिलं खाली आणि हा टू वरती नेला मी. ओके, हे अशा पद्धतीने मिळणार. मग टू एन वन मायनस एन टू म्हणजेच काय, ओमेगा वन मायनस ओमेगा टू. कारण आपण मगाशी बघितलेलं आहे आय ओमेगा स्क्वेअर, आय ओमेगा हाफ आय ओमेगा असं आपण कायनेटिक एनर्जीचं हे बघितले. ओके, म्हणजे तो टू म्हणजेच काय असणार आहे, आय जो असतो तो कॉन्स्टंट असतो, म्हणजे राहिले का ओमेगा, आणि तो टू ऑलरेडी आहे, ओमेगा मायनस ओमेगा टू डिवाइड बाय ओमेगा, म्हणजे ह्याच्या ऐवजी मी काय केलं, ओमेगा मी घेतलं. आता व्ही वन मायनस व्ही टू डिवाइड बाय व्ही असं पण म्हणू शकतो आपण, किंवा ओमेगा वन मायनस ओमेगा टू डिवाइड बाय टू. आता बघा, एनच्या ऐवजी मी काय करतो, एनच्या ऐवजी मी ओमेगा वापरतो. स्पीड जे आपण असतं ते स्पीड म्हणजे काय, आरपीएम म्हणजेच अँग्युलर. इथं काय अँग्युलर आहे ना, व्ही नाही इथं, लिनियर नाही इथं, काय अँग्युलर आहे. त्यामुळं हे मी असं वापरतो, ओमेगा वन मायनस ओमेगा टू डिवाइड बाय ओमेगा. सो इथं काय केलं, सेम आपण काय केलं, हे एनच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकली, इथं एनच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकली आणि टू इथं वरती घेतला, इज इक्वल टू ओमेगा वन मायनस ओमेगा टू डिवाइड बाय ओमेगा. हे म्हणजेच हे आहे, हे म्हणजे हे असेल तर हे म्हणजेच बघा, हे इक्वेशन इज इक्वल टू ओमेगा वन मायनस ओमेगा टू ओमेगा, हेच असं केलं आपण रूपांतर, म्हणजे परत आणि हेच आलेलं आहे. सो असं पण म्हणू शकतो लिनियर व्हेलॉसिटी व्ही वन मायनस व्ही टू डिवाइड बाय व्ही, ह्याच्याऐवजी समजा लिनियर असेल तर लिनियर व्हेलॉसिटी असे दाखवणार आपण. तर हे जे आहे याच्यामध्ये काय केलं आहे, टू तसाच ठेवला, यांच्या ऐवजी मी वापरलं ओमेगा वन मायनस ओमेगा टू ओमेगा प्लस ओमेगा टू. ओके, सो हेच आपण असं पण लिहू शकतो, हे जे लिहिलेलं आहे ते व्ही वन मायनस व्ही टू डिवाइड बाय व्ही, म्हणजे हे, आणि ह्याच्या ऐवजी हे असं फक्त व्ही अँग्युलरच्या ऐवजी लिनियर लिहू शकतो. The coefficient of fluctuation of speed is a limiting factor in the design of flywheel. The it varies depending upon the nature of which the flywheel is employed. In a reciprocal of coefficient of fluctuation of speed is known as coefficient of steadiness m. Coefficient of steadiness m is equal to 1 upon cs. 1 upon cs म्हणजेच काय, तर cs जो आहे ह्याचा जर रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल ऑफ मी काय सांगायला बघा, रेसिप्रोकल ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज नोन ॲज अ कोएफिशिएंट ऑफ स्टेडीनेस. त्याचा रेसिप्रोकल घेतला तर तो मिळतो कोएफिशिएंट ऑफ स्टेडीनेस. मग स्टेडीनेस दाखवतो आपण एम न, एम म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे 1 डिवाइड बाय सी एस. मग सी एसचा फॉर्म्युला काय आहे, एन वन मायनस एन टू डिवाइड बाय एन. मग हे फक्त सी एसचा फॉर्म्युला ह्याच्या उलटा आहे, तो फक्त काय होणार आहे, चेंज करायचा आपण, 1 डिवाइडेड बाय असल्यामुळं एन वरती जाणार आणि एन वन मायनस एन टू खाली राहणार. ओके, रेसिप्रोकल केलाय फक्त आपण. बघा, हा एन वन मायनस एन टू डिवाइड बाय एन आहे, ते एन डिवाइड बाय एन वन मायनस एन टू एवढेच होणार आहे.
ओके. सो दिस इज द कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आता आपण बघूया कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीची कन्सेप्ट. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीची कन्सेप्ट. आता बघा, व्हेन स्पीड इज मॅक्झिमम. आता अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. एक्सप्लेन द टर्म कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी अँड कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इन केस ऑफ फ्लायव्हील. ओके. सो आता बघा, द व्हेन स्पीड मॅक्झिमम. आता आपण बघितलं, स्पीड जर मॅक्झिमम असेल, द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लायव्हील इज मॅक्झिमम. व्हेन स्पीड इज मॅक्झिमम, द कायनेटिक एनर्जी पण काय फ्लायव्हीलची असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. अँड इट विल बी मिनिमम ॲट मिनिमम रोटेशनल स्पीड. आणि कायनेटिक एनर्जी जेव्हा मिनिमम असणार म्हणजे त्यावेळी रोटेशनल स्पीड पण मिनिमम असणार. द कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी दाखवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला आपण वापरतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. बघा, आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, अँड ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड, आय ओमेगा. ओके. सो E1 is equal to kinetic energy maximum. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. E1 म्हणजे काय, हाय एनर्जी. म्हणजे E1 इज इक्वल टू हाय कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू हाफ आय ओमेगा 1. तिथं पण ओमेगा 1 येणार स्क्वेअर. हे फक्त आपण हाय एनर्जीसाठी वापरायला लागलो. इथं मॅक्स केलं आणि इथं ओमेगा 1 येणार, मॅक्स असेल त्यावेळी. नंतर E1 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ मॅक्स हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर. E2 मिनिमम असणार आहे. E2 आता इथं मिनिमम असणार, त्यावेळी काय असणार आहे, हे मिनिमम. मिनिमम म्हणजेच इथं 2 येणार. हाफ आय ओमेगा स्क्वेअर 2. इथं 1 आहे, इथं 2 आहे. इथं मॅक्स आहे, इथं मॅक्सला ओमेगा 1 वापरणार, मिनिममला ओमेगा 2 वापरणार. इथे बघा, द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम एनर्जीज ऑफ द फ्लायव्हील इज नोन ॲज फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील. आता आपण काय करूया, डिफरन्स घेणार. स्पीड डिफरन्स, तसंच इथं काय एनर्जी डिफरन्स. डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम मिनिमम एनर्जी. इथं एनर्जीचा आपण काय घेतलं, ज्यावेळी मॅक्झिमम एनर्जी मिळते. मॅक्झिमम एनर्जी म्हणजे काय, ज्यावेळी आपला पॉवर स्ट्रोक असतो त्यावेळी हाय एनर्जी आपल्याला मिळणार आहे. कुठून, इंजिनकडून. ती इंजिनकडनं एनर्जी मिळणार क्रँकशाफ्टला, क्रँकशाफ्टकडून मिळणार फ्लायव्हीलला, म्हणजे ती हाय एनर्जी. आणि परत मिनिमम एनर्जी म्हणजे काय, एकदम म्हणजे सक्शन स्ट्रोक आहे, एक्झॉस्ट स्ट्रोक आहे समजा, तर तिथं स्पीड कमी आलं, किंवा सक्शन स्ट्रोक आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे, कॉम्प्रेशनला जास्त पॉवर लागणार, रिक्वायरमेंट आहे, त्यावेळी कसं आहे, एकदम एनर्जी कमी होणार. ओके. त्यामुळे ती लोएस्ट एनर्जी म्हणूया आपण, मॅक्झिमम आणि मिनिमम एनर्जी. मग ती मॅक्झिमम आणि मिनिमम एनर्जी ऑफ फ्लायव्हील आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्च्युएशन. ह्या त्याचा डिफरन्स घेतला तर त्या डिफरन्सला आपण म्हणतो फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील. त्या डिफरन्सला म्हणायचं फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायव्हील. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता ही झाली फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, मॅक्झिमम मायनस मिनिमम, ही काय झालं, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता कोएफिशियंट बघूया. याचा कोएफिशियंट म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी टू द वर्क डन पर सायकल. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काय डिफाइन करतं, तर रेशो, हा जो आहे तो रेशो आहे. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी जो आहे, आपल्याला रेशो मिळणार आहे, रेशो ऑफ मॅक्स फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी टू वर्क डन पर सायकल. मॅक्स फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी टू वर्क डन पर सायकल. वर्क डन प्रत्येक सायकलला किती लागलेला आहे पर सायकलला, ते डिवाइड करूया आपण मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. या डिफरन्सला त्या वर्क डननं डिवाइड केलं की आपल्याला मिळणार आहे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. इट इज डिनोटेड बाय CE. ते दाखवताना आपण जे आहे ते
मॅक्झिमम सॉरी कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी जे आहे ते दाखवताना आपण वापरण्यासाठी वापरतो सीई. सीई म्हणजे एनर्जी, ई म्हणजे एनर्जी, सी म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता एक आहे तर रेशो आहे, कसला रेशो आहे? मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, म्हणजे ही जी आहे ती मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आहे, E1 मायनस E2 डिवायडेड बाय वर्क डन पर सायकल, डिवायडेड बाय वर्क डन पर सायकल. सो coefficient of fluctuation of energy is defined as the ratio of maximum fluctuation of energy to work done per cycle. ओके, आता आपण हे जे फॉर्म्युले बघूया. सीई E1 मायनस E2 डिवाइड बाय वर्क डन पर सायकल हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, सी इज इक्वल टू E1 मायनस E2. आपण ई जो आहे, ई म्हणजेच काय, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग E1 म्हणजे ओमेगा 1, E2 म्हणजे ओमेगा 2, हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर डिवायडेड बाय वर्क डन पर सायकल. सो सी इज इक्वल टू हाफ आय जो आहे तो आता इथं काय करूया आपण, ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 आणि ओमेगा 1 प्लस ओमेगा 2. आता हा जो आहे याचा फॉर्म्युला आपण मॅथमॅटिकली याचं सोल्युशन घेतलं ते अशा पद्धतीने आलं आपल्याला. ओके, सो आता आय ओमेगा, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 ठेवलं. आता हा म्हणजे काय, मीन आहे. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 म्हणजे मीन, म्हणजेच ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 1 मायनस ओमेगा 2, मीन ओमेगा. मग इथं आपण काय केलं, आय घेतलेला आहे, आय आय ओमेगा मीन जो आहे त्याचा तो घेतला, प्लस आहे तसं ठेवलं. वेअर ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मीन आहे बघा इथं जे आहे, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2 असतो हा खाली, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2. हा जो आहे याच्याऐवजी हेच फक्त काय केलं, ओमेगा इथं टाकला आपण, म्हणजे हा 2 गेला आणि हे गेलं, राहिले फक्त काय आय, याच्याऐवजी ओमेगा मिळालं, ओमेगा प्लस ओमेगा 2, म्हणजे हे आपल्याला इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. ओके, so C is equal to E1 minus E2 ओमेगा वर्क डन पर सायकल. वर्क डन जे असते टी मीन इंटू थिटा, टी म्हणजे टॉर्क. आता टी म्हणजे काय बघा, मीन टॉर्क. वर्क डन पर सायकल इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे, टी मीन टॉर्क इंटू थिटा. तर टी मीन म्हणजेच काय, मीन टॉर्क. मग थिटा म्हणजे काय, अँगल टर्न इन रॅडियन्स इन 1 रिव्होल्यूशन. किती 1 रिव्होल्यूशन मध्ये अँगल टर्न झालेला आहे तो आपण 270 बघितलेला आहे. म्हणजेच 2 पाय फॉर 2 स्ट्रोक आयसी इंजिन. जर 2 स्ट्रोक असेल तर 2 पाय असणार, 4 स्ट्रोक असेल तर 4 पाय असणार. म्हणजे 180 डिग्री 1 पाय जो असतो एका स्ट्रोकला लागतो. त्यामुळं 2 पाय असेल तर ते 2 स्ट्रोक लावणार, 4 पाय असेल तर 4 स्ट्रोकला असणार. द मीन टॉर्क टी मीन इज इन अ न्यूटन मीटर इज गिवन बाय, सो टी मीन इन न्यूटन मीटर इज गिवन बाय, टी मीन काय आहे, P इंटू 60 डिवाइड बाय 2 पाय n, P इंटू 60 डिवाइड बाय 2 पाय n हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n डिवाइड बाय 60. आता जे टी मीन आहे इथं काय केलेलं आहे बघा, टी मीन इंटू थिटा
आता वर्क डन जास्त आहे ते 2πn/60 वर्क डन. सो टी मीन काय होणार आहे, थिटा किती आहे, 2π आहे. 2πn/60. आता इथं वर्क डन काय असणार आहे, 2πn/60 इज इक्वल टू टी मीन इंटू थिटा असणार आहे. सो टी मीन इथं काय केलेलं आहे, टी मीन 2πn म्हणजे टी मीन जर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे, ओमेगा म्हणजेच काय, 2πn/60. ओमेगा म्हणजे 2πn/60 म्हणजे पी बाय ओमेगा. थोडक्यात काय येणार आहे, पी बाय ओमेगा हेच कन्व्हर्जन होणार आहे. ओके, ओमेगा हा 2πn/60 असल्यामुळे आपण असं लिहू शकतो. त्यामुळे आपल्याला टी मीन इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ओमेगा पॉवर डिवाइड बाय ओमेगा, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळतं. ओके, सो last one is a reason flywheel is used in reciprocating engine because one cycle is completed in one or two revolution crankshaft completing suction, compression, expansion, exhaust, but the power is developed only in power stroke and other stroke consume the energy stored in flywheel. So excess of power developed during the expansion stroke must be stored in the flywheel. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे फ्लायव्हीलचं फंक्शन. ओके, त्यामुळे तो फ्लायव्हील आपण रेसिप्रोकेटिंग इंजिन मध्ये यूज करतो. ओके, so thank you very much for watching this video lecture.